आज आपण उपवासाचा असा खमंग ढोकळा बघणार आहोत. आपल्या साध्या ढोकळ्यांना सुद्धा एवढी जाडी येत नाही, तेवढी जाडी या ढोकळ्यांना आलेली आहे. अशा पद्धतीने जर उपवासाचे ढोकळे तुम्ही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जर बनवून दिले, तर आवडीने खातील. असे भन्नाट चवीचे बनून तयार होतात हे उपवासाचे ढोकळे. अगदी असे लुसलुशीत आणि मऊसूत आणि खायला अगदी असे चविष्ट झालेले आहेत. याकरिता 1 वाटी वरईचे तांदूळ घेतले, 1 वाटी भगर आहे हा. 3 चम्मच साबुदाणा घ्यायचा, तो टाकून घ्यायचा. पोहे खाण्याच्या चम्मचने 1 चमचा साखर टाकायची. हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. वरईचे तांदूळ आणि साबुदाणा अगदी खूप बारीक करून घ्यायचा आणि थोडासा असा जाडसर हवा. यामध्ये आपल्याला दही किंवा ताकाने हे भिजून घ्यायचं आहे आपल्याला. मी तर सर्व मिश्रण भिजवताना ताकाचा उपयोग केलेला आहे. पाण्याचा अजिबातही उपयोग केलेला नाही आहे, कारण मी घेतलेलं ताक अगदी असं आंबटसर नव्हतं, त्यामुळे मी पूर्ण ताकामध्ये भिजून घेतलेलं आहे. हे भिजवताना यामध्ये एकही गुठळी राहायला नको, अशा पद्धतीने असं भिजून घ्यायचं आणि जवळजवळ 15 ते 20 मिनिट आपल्याला हे मुरत ठेवायचं आहे. 20 मिनिटानंतर यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट आहे ही टाकून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. अर्धी पडी तेल टाकून घ्यायचं. ज्या पातेल्यामध्ये आपल्याला ढोकळे टाकून घ्यायचे आहेत त्याला चारही बाजूंनी असं तेल लावून घ्यायचं. 1 चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा. लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही ताकाचा किंवा दह्याचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता. आणि लगेचच इनो टाकून घ्यायचा. इनो टाकल्यानंतर लगेचच आपल्याला फास्ट मध्ये असं फिरून घ्यायचं आहे एकाच दिशेने. बॅटर चांगलं असं फिरून झालेलं आहे. आता एका प्लेटीमध्ये हे सर्व बॅटर टाकून घ्यायचंय आपल्याला ढोकळ्याचं. स्टीमर आधी स्टीम करायला ठेवला होता. यामध्ये ढोकळ्याचं बॅटर असं ठेवून घ्यायचं आहे आणि लगेचच असं लाल तिखट भुरभुरून घ्यायचं वरून आपल्याला. जवळजवळ 15 ते 20 मिनिट आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे उपवासाचा ढोकळा. तडका बनवण्याकरिता तेल टाकून घ्यायचं. तेल अगदी मस्त कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं. जिरं छान असं तेलामध्ये फुललं की हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या तेलावर चांगल्या अशा तडतडल्या की लगेचच वरून कढीपत्ता टाकून घ्यायचा. 20 मिनिटानंतर उघडून बघितलं तर अगदी स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे. आता आपल्याला ढोकळा असा थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा थंड झाल्यानंतर चारही बाजूंनी अशा सर्व कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि आपल्या आवडीनुसार याचे असे पीसेस करून घ्यायचे ढोकळ्याचे. असं कट करून झाल्यानंतर जी आपण फोडणी तयार करून घेतली होती ती सर्व अशी ढोकळ्यावर पसरून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने उपवासाचे मस्त असे खमंग ढोकळे बघा किती स्पंज आलेला आहे ढोकळ्याला तयार झालेले. एक वेळ तरी नक्की या एकादशीला तुम्ही यावर्षी करून बघा आणि तुम्हाला माझी ही उपवासाची रेसिपी ढोकळ्याची आवडली नाही आवडली कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा.